एक कर्तव्यदक्ष अधिकारी जागला आणि या जागलेल्या अधिकाऱ्याने आपल्या हातातला जो दंडा घेतला आणि दंड्याने ज्या परिवर्तनाची लाट निर्माण केली ना, त्यामुळे आज बीडमध्ये ज्या पद्धतीच्या भूमिका दिसत आहेत आणि अतिक्रमण करणाऱ्या लोकांची चांगली सगळ्याच पद्धतीनं परिस्थिती उधळून काढली. खऱ्या अर्थानं आजपर्यंत ज्या बीडचा वाहतुकीचा जो सगळ्यात मोठी अडचण होती आणि पांगरी रोड असो, जालना रोड असो, नगर रोड असो, बशीरगंज असो किंवा सुभाष रोड असो, हे सगळी वाहतुकीची मुख्य साधनं होती. आणि या सगळ्या मुख्य साधनांना ज्या पद्धतीनं आपल्या दंड्यांनी सरळ रेषेत करण्याचा प्रयत्न केला ना, त्या वैभव पाटलाचं खूप खूप कौतुक याच्यासाठी की मधली जी एक उर्मी असते, जी एक भूमिका असते आणि केलेल्या शक्तीचा घेतलेला प्रण असतो, तो जागवण्यासाठी ती प्रयत्न सामाजिक भूमिकेत मांडण्यासाठी जी एक आत्मीयता लागते ना, ती या माणसात आहे. त्यासाठी इतक्या दिवसापासून ज्या पद्धतीच्या रखडलेल्या प्रश्नांना, अडचणीची परिस्थिती असताना हजारो लोकांना आपल्या या अपघातातून आपले हात पाय कुणाला जीव देण्याची वेळ आली आणि त्याला रोखण्यासाठी ज्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी जे एक पाऊल उचललंय ना, त्याच विश्लेषण करण्यासाठी आज मी तुमच्यासोबत. नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे. मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. म्हणतात ना, कर्तव्य करण्यासाठी फक्त मनातली इच्छाशक्ती लागते. सगळ्या गोष्टी, धागे दोरे, सगळे परिस्थित्या ऐरणीवर सोडून ज्या पद्धतीनं एक कर्तव्यदक्ष अधिकारी आपला कानून का दंडा अपने हात में लेता है, म्हणजे आपलं कर्तव्य जागवतो आणि या कर्तव्याच्या माध्यमातून जी परिस्थिती सर्वसामान्यांमध्ये निर्माण होते, वास्तविक परिस्थितीत आज बीडची अवस्था तशीच झालेली. बीड हे नेहमी वाहतुकी कोंडीमुळे अडचणीत आलेलं शहर. ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी. भाजी मंडई असू द्या, जर संस्कार शाळा सुटली की जवळपास जो एक 500 मीटरचा रस्ता आहे, तो पूर्ण करायला 2 तासही लागत होते, कधी 1 तासही लागत होता, कधी अर्धा तासही लागत होता, त्या परिस्थितीनुसार. आणि मग त्या भाजी मंडईतल्या ज्या गाड्यावाल्यांनी ज्या परिस्थितीनं हा रस्ता पूर्ण विळखून घेतला, त्यामुळं सर्वसामान्य माणूस या रस्त्याने जायचं म्हणलं की अंगाला काटा. तशीच परिस्थिती त्या सुभाष रोडची पण. अण्णाभाऊ साठे चौकापासून तर आंबेडकर पुतळ्यापर्यंत ज्या परिस्थितीत हा रोड अडकलेला होता, ठिकठिकाणी अतिक्रमण, मोठमोठी कापडाची दुकानं असलेला हा रस्ता, ज्या पद्धतीने या कापड खरेदी करण्यासाठी आलेल्या लोकांनी हे सगळी रस्ता कोंडी करून आपली मस्त मनमानी शॉपिंग करायची आणि ह्याची जे हाल आहेत ते भोगायचे सर्वसामान्यांनी. अशी परिस्थिती या रस्त्याची सुद्धा झाली. राहिला बशीरगंजचा रोड, हाही रोड या पद्धतीनेच व्यापलेला आहे. सगळ्यात जास्त छोटे उद्योग म्हणजे छोटे कुटीर जे आहे, लिंबू शरबतची दुकानं आहेत, तुमची चपलांची लागलेले सेल, हे सगळे आपली बापाची मक्तेदारी म्हणून या रोडवर आपलं अतिक्रमण करून आपल्या बिनधास्त आपला धंदा चालवत होते. आणि त्याच्यात थैमान मांडलं होतं त्या चिकन शॉपवाल्यांनी. ज्या पद्धतीनं हे स्वस्तात स्ट्रीट फूड म्हणून आम्ही म्हणतो, पण ते स्ट्रीट फूड पेक्षा वेगळ्या पद्धतीचं ते स्वस्तात विकणारं चिकन आणि त्याची मजा लज्जतदार मजा घेण्यासाठी अनेक ग्राहक. मग या सगळ्या गोष्टींमध्ये विळखेलेला हा सगळा भाग आणि ही परिस्थिती. आजपर्यंत फक्त सगळे येणारे ट्रॅफिकचे इन्चार्ज किंवा ट्रॅफिक म्हणजे वाहतूक नियंत्रणाचं ज्याच्याकडे कक्ष आला, त्यांनी फक्त डोळ्यावर पट्टी बांधली. मग आपल्या पद्धतीनं ते आपल्याला माहितीच आहे, सांगायची गरज आहे? सांगा वाटतंय का? जाऊ द्या, सोडून देऊ. तशा पद्धतीने ही सगळी परिस्थिती चालवण्यात येत होती आणि या परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने मरत होता तो सर्वसामान्य. कारण की या सर्वसामान्याला जरी जायचं असेल, आणि विशेष करून या बशीरगंजच्या परिस्थितीमध्ये 2 दवाखाने एकदम चांगल्या पद्धतीने फुललेले. या 2 दवाखान्यांमुळे ज्या पद्धतीने एखादा पेशंट आला
की जी वाहतुकीची कोंडीमुळे या पेशंटची जी अवस्था दयनीय अवस्था होऊन जायची ना, आणि वास्तविक स्वरूपात त्या ठिकाणी कशा पद्धतीने या पेशंटला लवकरात लवकर दवाखान्यात न्यायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न असायचा. मग अशा पद्धतीत अडकलेली ही सर्व व्यवस्था आजपर्यंत डोळे झाक पद्धतीने चालत होती. सर्वसामान्य काय पावा पाचवा असतो, त्याच्या कोण वर्मी घेतो. एखादा व्हीआयपी कॉन्वॉय आला आणि एखादा व्हीआयपी जर येणार असेल की मग रस्ता चकाचक व्हायचा, सगळ्या कोंड्या काढल्या जायच्या, अतिक्रमणाची दुकानं जी गाडे फिडे लागलेले असायचे ते बाजूला केले जायचे, फक्त त्या व्हीआयपीच्या येण्यापुरते. आणि हे फक्त अजितदादांच्या बाबतीत घडलंय बरं का. अजितदादा जोपर्यंत जोपर्यंत बीडच्या दौऱ्यावर यायचे तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी, मग ट्रॅफिकवाले असो नगरपालिकेवाले असो, हे धावून पळून आपला रस्ता क्लिअर करायला स्वच्छ करायला पळत होते. आणि बाकीचे दिवस दादा गेले की मग जैसी थी तशी परिस्थिती. आज आमचं दुर्दैव आहे की दादा हयात नाहीत. कदाचित दादा राहिले असते तर कदाचित बीडचा चेहरा मोहरा बदलला असता. बीडमध्ये अनेक ज्या पद्धतीच्या भूमिका आणि ज्या पद्धतीच्या विकास कामांना गती मिळाली असती ना, ती गती शक्यतो आता भविष्यात कधी मिळणार हाच प्रश्न, कारण की नेतृत्व संपलेलं आहे. त्यामुळं या सगळ्या गोष्टी समोर आल्या असताना सुद्धा एक 8 दिवसा अगोदर एक वैभव पाटील नावाच्या इन्चार्ज, ट्रॅफिक इन्चार्ज याचा चार्ज मिळतो आणि वैभव पाटील आपला कानूनी दंड हातात घेतात. मग कानूनी दंड हातात घेतल्यानंतर कशा पद्धतीची सैरावैरा परिस्थिती होते आणि अतिक्रमण करणाऱ्या लोकांची काय अवस्था होती. ही अवस्था इतकी विचित्र झाली की यांना अक्षरशः जेसीबी बोलवावं लागली. आणि जेसीबीच्या माध्यमातून जो काही आडवा येतो, जो कोणी अडवलंय, जिथं काही परिस्थिती आडवी आली, मग त्या जेसीबीच्या सहाय्याने ती सगळं सरळ करत. आणि काही जण येतात विक्टिम कार्ड खेळायला, आपली परिस्थिती मांडायला. त्यांना सुद्धा सुतासारखं सरळ केलं या माणसाने. ज्या पद्धतीच्या म्हणजे ज्या काही विधिलिखित नियम आहेत आणि यांनी ज्या पद्धतीच्या परिस्थिती या ट्रॅफिकच्या संदर्भात केल्या होत्या, त्याला त्याचे धडे शिकवण्यासाठी वैभव पाटील सक्षम आहेत असं लक्षात आलं. खऱ्या अर्थानं अशाच कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची गरज होती. आणि अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी जेव्हा काम सुरू केलं की त्याच्या खऱ्या अर्थाने चांगल्या कौतुकाच्या थापा त्याच्या पाठीवर पडत राहतात. खऱ्या अर्थानं अशाच कौतुकाच्या थापा प्रत्येक अधिकाऱ्याच्या पाठीवर पडायला पाहिजे. पण काय होतं आणि काय नाही देव जाणे. यांचं विवेक आणि यांची परिस्थिती कशा पद्धतीने आडवी येते त्या टेबल खालून मिळणाऱ्या पाकिटांच्या मुळे, ही खऱ्या अर्थानं संशोधनाचा विषय. पण खऱ्या अर्थानं बीडचा आज जो सगळ्यात मोठा वाहतुकीचा प्रश्न वैभव पाटलांनी चांगल्याच पद्धतीनं मार्गी लावलाय. आणि हे मार्गी लावताना खऱ्या अर्थानं थोड्याफार अडचणी येणार आहेत, कारण की बीडमध्ये खूप राजकीय मंडळी आहेत. जागजागी नेते आणि कार्यकर्ते हे आपल्या आपल्या परिस्थित्या मांडण्यासाठी बसलेले आहेत. मग कोणाचा तरी जवळचा असतो, कोणाचा तरी सोयरा असतो, कोणाचा तरी धायरा असतो. आणि मग या सगळ्यांच्या इगो दुखावण्यात आता ज्या पद्धतीनं पाटलांनी कारवाई करत या सगळ्या गोष्टी हटवायला लागलेत, त्याला आता हे इगो धारक काहीतरी परिणाम सुरू करतील. कारण की राजकीय कार्यकर्ते आमच्याकडे माहिती, आमच्या राजकीय कार्यकर्त्यांना चांगलं काम झालेलं कधीच पचत नाही. लगेच त्याच्या संदर्भात आपल्या वरिष्ठांना फोन, लगेच त्याची कंप्लेन, मग त्याला कशा पद्धतीने बदली करता येईल किंवा त्याला अडचणीत आणता येईल याच्यासाठी प्रयत्न, हे आमच्या राजकीय कार्यकर्त्यांना ठरलेले गणित आहेत. कारण की यांना आपली मतदार आपली परिस्थिती जोपासायची. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आता खऱ्या अर्थाने बीडच्या वर्तुळात सुरू होते. पण जे धाडसी निर्णय वैभवराव तुम्ही घेतलेत ना, त्याबद्दल तुमचं खूप अभिनंदन. मला त्या लातूरच्या ट्रॅफिक इन्चार्जची आठवण आली तुमच्या पाहिल्यानंतर, जेव्हा अमित देशमुखांच्या संदर्भातून तो रिक्षावाला आरेरावी करत होता. बाबळगावहून फोन आलाय म्हणून त्याला धमकावण्याचा प्रयत्न करत होता. पण त्या ट्रॅफिक इन्चार्जने त्याला जे धडा शिकवला ना, आणि त्या फोन करणाऱ्यालाही, बाबळगाव काय वॉशिंग्टन मध्ये का अमेरिकेत आहे का,
अशा पद्धतीच्या ज्या दंड्याची भाषा दाखवून जी परिस्थिती दाखवली, असे कमी कर्मचारी, कमी अधिकारी या प्रशासनात पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं अशा कर्मचाऱ्यांची योग्य ती दखल घेतली पाहिजे. कारण की हे जरी आपल्याला उद्या एखादा दंड यांच्यामुळे बसला, यांच्यामुळे आपल्याला आपल्यावर एखादा कानूनी कायदेशीर कारवाई करण्यात आली तरी वाईट मानू नका. कारण की ही सगळ्या गोष्टी ते त्यांच्या घरासाठी करत नाहीत, आपल्याला शिस्त लावण्यासाठी करतायत. आणि ही शिस्त कायमस्वरूपी आपण जपली पाहिजे. फक्त दुसऱ्या गावात गेल्यानंतर त्या ठिकाणी तिथली व्यवस्था बघून ज्या पद्धतीने आम्ही माना डोलवतो आणि मनात म्हणतो की अशी व्यवस्था असली पाहिजे, पण खरी अवस्था आम्ही आमच्या भागात आल्यानंतर का अशी करू देत नाही? त्याचं कारण आहे की ही सगळी पसरलेली घाण, आणि या घाणीमुळेच खऱ्या अर्थानं आमचं जीवन खऱ्या अर्थानं अडचणीत सापडतं. त्यामुळं ज्या पद्धतीचा कानूनी दंडा चलून वैभव पाटलांनी हे बीड साफ करायला लागलेत ना, आणि ते नावंडी नाक्यापासून ते त्या बीडच्या शेवटच्या नगर रोडच्या शेवटच्या कोपऱ्यापर्यंत आणि इकडं जालना रोड ते बार्शी नाक्यापर्यंत सगळा व्यवस्थित आणि चकाचक जर हा विषय केला तर खऱ्या अर्थानं बीडचे लोक तुम्हाला विसरणार नाहीत साहेब. कायमस्वरूपी लक्षात ठेवतील की अशा पद्धतीचा एक अधिकारी आला आणि त्या अधिकाऱ्याने चांगली कामं करून वाहतुकीची कोंडी सोडून सर्वसामान्य माणसाचं जीवन जे सुखकर केलं, आणि एकदा जर ही वाट पडली आणि अशा पद्धतीने मोकळ्या श्वासामध्ये राहण्याची सवय पडली ना, तर लोकही या गोष्टीला सहन करणार नाहीत. पण लोकांची परिस्थिती अशी झालेली आहे की आजपर्यंत या दडपलेल्या वातावरणात, अशा घुसमटलेल्या वातावरणात त्यांना जगण्याची सवय झाली. त्यामुळे ही सवय आता तुम्ही मोडताय, त्यांना मोकळा श्वास देताय. आणि या मोकळ्या श्वासामुळे खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने बाजारपेठा फुलायच्या, ज्या पद्धतीने सर्वसामान्यांची रहदारी वाढायची, ती खऱ्या अर्थानं सुखरूप आणि व्यवस्थित होईल याच्यात ते मात्र शंका नाही. तुमच्या कामाला खूप खूप शुभेच्छा. आणि वैभव पाटील सारखे लोक प्रशासनात असावे आणि त्यांची किती गरज आहे हे जर तुमच्या मनाला वाटत असेल ना, तर निश्चित कॉमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.